नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 17 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत, त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच गरुड शक्ती सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडला. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांच्या दरम्यान नुकतंच हे गरुड शक्ती नावाचं सैन्य अभ्यास झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती सुद्धा आपण बघणार आहोत. हे जे काही गरुड शक्ती नावाचं सैन्य अभ्यास झालेला आहे, त्याचे आयोजन इंडोनेशिया देशाची जी राजधानी आहे जकार्ता या ठिकाणी ते आयोजन झालेलं आहे. आणि ही 9वं संस्करण आहे. त्याचा कालावधी होता 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर. आणि नुकतीच जे काही सैन्य शक्ती अभ्यास आहे ते पार पडलेला आहे. याचा उद्देश काय आहे तर भारत व इंडोनेशियाच्या सैन्य संबंधांना मजबूत करणे, हा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर सैन्य अभ्यास झालेले आहेत या 2024 वर्षामध्ये, ते सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचं आपण रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिलं आहे डेझर्ट सायक्लॉन, जे की भारत आणि UAE या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. सहयोग काईजिन, भारत आणि जपान. खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान झालेला आहे. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत, मालदीव आणि श्रीलंका या देशांच्या दरम्यान झालेला आहे. आणि हा दोस्ती सैन्य अभ्यास स्टार करून ठेवा, हा परीक्षेमध्ये येऊ शकतो, कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे. समुद्र लक्ष्मण, भारत व मलेशिया. डस्ट लिंक, भारत व उझबेकिस्तान. धर्मा गार्जियन, भारत व जपान. तर्कश, भारत व अमेरिका. शक्ती सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स. मित्रशक्ती, भारत व श्रीलंका. वरुण सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स. अल नजा सैन्य अभ्यास भारत व ओमान. गगनशक्ती सैन्य अभ्यास भारतीय वायुसेनेचा होता. त्यासोबतच भारतीय वायुसेनेचा अजून एक सैन्य अभ्यास होता वायुशक्ती नावाचा. आणि मिलान सैन्य अभ्यास हा भारतीय नौदलाचा होता. तर हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती या प्रकल्पासाठी 13,500 कोटी कर्ज कोणत्या संस्थेने दिले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड बँक या ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्यांच्याकडून जी नवीन राजधानी बनत आहे आंध्र प्रदेश या राज्याची अमरावती, त्यासाठी कर्ज देण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघूया. आंध्र प्रदेश जे राज्य आहे मित्रांनो, त्याची नवीन राजधानी बनलेली आहे अमरावती. आणि सध्या त्याचं काम म्हणजे ती राजधानी बसवण्याचं काम हे सुरू आहे. याच्या अगोदरची राजधानी होती हैदराबाद. पण काय झालेलं आहे 2014 साली हैदराबाद या राज्यामधून तेलंगणा विभाजित करून वेगळं केल्यामुळे जी हैदराबाद अगोदर राजधानी होती ती तेलंगणा या राज्याला देण्यात आली. त्यामुळे या राज्याला नवीन राजधानी उभी करावी लागत आहे. आणि याचं काम हे जे काही अमरावती शहर आहे किंवा राजधानीचं शहर असणार आहे, त्याचं काम हे 2014ला सुरू झालेलं होतं. पण मध्यंतरी जे काही चंद्रबाबू नायडू आहे यांची सरकार पडली आणि जगनमोहन रेड्डी हे नवीन मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर त्या दोघांच्या मधील जे काही संघर्ष आहे, त्यामुळे या राजधानीचं काम हे मागच्या 10 वर्षापासून पूर्ण झालेलं नव्हतं. आता परत एकदा चंद्रबाबू नायडू हे निवडून आलेले आहेत आणि त्यांनी परत ते प्रोजेक्ट जो मागे राहिला होता मागच्या अमरावती या राजधानीचा, ते पुन्हा एकदा सुरू केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी हे जे काही वर्ल्ड बँक असेल किंवा मग एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, त्यांच्याकडून कर्जही घेतलेलं आहे. तर त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्याने सर्पदंशाला अधोसूचित रोग म्हणून घोषित केले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तामिळनाडू या राज्याने नुकतंच सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. तामिळनाडू राज्यामध्ये
वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि सरकारनं या रोगाला जे काही अधिसूचित केलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, की जे काही सापाच्या चावण्याच्या घटना आहेत, त्यामुळे जे काही रुग्ण हे दवाखान्यात येतील, त्यांची नोंदही त्यांना करावं लागणार आहे आणि त्या संदर्भामधले जो काही गोळा झालेला डेटा आहे, ते सरकारला त्याची माहिती द्यायची आहे. मग यातून सरकार त्यासाठी उपाययोजना, औषधे वगैरे सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की असं कोणतं राज्य आहे, की ज्या राज्याने सर्पदंशामुळे जे काही घटना होतात, त्याला एक अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेला आहे. त्यासोबतच तामिळनाडू जे राज्य आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी माहिती पाहिजे. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत सध्या एम.के. स्टॅलिन व राज्यपाल आहेत आर.एन. रवी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. आदिवासी गौरव दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 15 नोव्हेंबर हा नुकताच आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. जे बिरसा मुंडा होते, आदिवासी नेते व स्वातंत्र्य सैनिक, यांची यावर्षी 150वी जयंती आहे. म्हणून 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की नुकतंच दिल्लीमधील एक चौक होतं, सराय खाले खां म्हणून, त्याचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव हे बिरसा मुंडा चौक यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. तर हा सुद्धा आपल्याला पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्या भारतामधील सर्वात मोठं हॉकीचं स्टेडियम आहे ओडिसा राज्यामध्ये, त्याचं नाव सुद्धा बिरसा मुंडा यांच्या नावावरच ठेवण्यात आलेलं आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न बघूया, की नुकतेच डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. ते अमेरिकेचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, ते अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यांची पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी. जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांच्या विरुद्ध होत्या कमला हॅरिस. कमला हॅरिस यांचा पराभव झालेला आहे निवडणुकांमध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आलेले आहेत. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष कोण होते, तर जो बायडन होते आणि त्यांचा कार्यकाळ हा नुकताच आता जानेवारीमध्ये संपणार आहे आणि नंतर डोनाल्ड ट्रम्प त्या पदाची शपथ घेणार आहेत. तसेच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की जे इतर देशांचे राष्ट्रप्रमुख म्हणून ज्यांनी शपथ घेतलेली आहे अलीकडच्याच काळामध्ये, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं. जसं श्रीलंकाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत हरिनी अमरसूरिया. श्रीलंकेचे राष्ट्रपती आहेत अनुरा कुमारा दिसानायके. फ्रान्सचे पंतप्रधान बनलेत मिशेल बर्नियर. थायलंडच्या नवीन पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा. इराणचे राष्ट्रपती बनले आहेत मसूद पेजिशकियान. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच पुणे येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने भारताच्या बाहेर पहिला विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू केला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, UAE या देशामध्ये आपलं जे पुणे या ठिकाणी असणारं जे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे, त्याने त्या ठिकाणी त्याचं विदेशी कॅम्पस सुरू केलेला आहे. त्या संदर्भामधली ही घडामोड आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. सिम्बायोसिसचा भारताबाहेरचा हा पहिला विदेशी कॅम्पस आहे मित्रांनो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि याचं उद्घाटन हे आपल्या भारताचे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला इतर सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जसं IIT मद्रासनं सुद्धा भारताच्या बाहेर त्याचा पहिला कॅम्पस सुरू केलेला आहे टांझानिया या देशामध्ये. तसेच IIT दिल्लीने सुद्धा त्याचा विदेशी कॅम्पस सुरू केलेला आहे अबुधाबी या ठिकाणी. तर हे पॉईंट सुद्धा यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि असं करण्याचा उद्देश काय आहे? अशा प्रकारे हे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत किंवा हे इन्स्टिट्यूट आहेत बाहेर देशामध्ये का सुरू करत आहेत त्यांच्या इन्स्टिट्यूट,
किंवा कॅम्पस, तर त्यांचा उद्देश असं सांगण्याचा आहे की भारत असेल किंवा भारताच्या बाहेर गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट विदेशामध्ये सुरू करत आहेत. हा त्यामागचा उद्देश आहे. तर हा उद्देश सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. IOC अर्थात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अरविंद सिंग सहानी हे नुकतंच आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही काय आहे, तर भारतामधील सर्वात मोठी शासकीय तेल कंपनी आहे. याची स्थापना 1959ला झालेली आहे आणि सध्या प्रमुख बनलेले आहेत अरविंद सिंग सहानी. त्यासोबतच इतर महत्त्वाच्या नियुक्त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं असणार आहे अमृत मोहन प्रसाद, जे SSBचे प्रमुख बनलेले आहेत. BSFचे प्रमुख बनलेत दलजीत सिंग चौधरी. CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी. NSGचे प्रमुख म्हणून बी श्रीनिवासन. SBGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा. ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र. NDRFचे प्रमुख म्हणून पियुष आनंद. तसेच NCB अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अनुराग गर्ग. त्यासोबतच जे आपले 3 सैन्य दल आहेत त्यांच्या प्रमुखांची सुद्धा नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. भारतीय हवाई दल प्रमुख बनलेले आहेत अमरप्रीत सिंग. भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. तसेच महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक. आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये नुकतंच नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत, त्यांचं नाव काय आहे? नुकतंच अलीकडे त्यांची नियुक्ती झालेली आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर हे माहिती आहे. त्याचं कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच भारतातील कोणत्या हवाई अड्ड्याला डिजिटल इनोव्हेशनसाठी जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, हैदराबाद विमानतळाला नुकतंच हे एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आलेला आहे. तर त्या एअरपोर्टचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद असं त्याचं नाव आहे आणि त्याला डिजिटल इनोव्हेशन राबवल्यामुळे त्या एअरपोर्टवर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर नाव महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण बघितल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. कालचा पहिला प्रश्न आपण घेतला होता 2024चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, समांता हार्वे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता कोणत्या राज्यात मतदान केंद्रावर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर असणार होतं ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की मिस टीन युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, तृष्णा रे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता उत्तर प्रदेश राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, लखनौ या शहरामध्ये ही डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान घोषित झाला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, डोमिनिका. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारताने जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल विकसित केली, त्याचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, आकाश मिसाईल. आणि याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच गृह मंत्रालयाकडून CISFच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी देण्यात आली. CISFची स्थापना कधी झाली होती? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 1969 साली या CISFची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण काल एक होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. खूपच चांगल्या प्रकारे सर्व तुम्ही विद्यार्थी मित्र अशा होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात.
खरंच त्याचा आनंद होतो. यामुळे तुम्हालाच येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. कारण हे अतिशय क्वालिटी प्रश्न असतात मित्रांनो, जे तुमच्यासाठी आपण होमवर्क क्वेश्चन म्हणून देत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा. चला मग ज्या विद्यार्थ्यांना उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर आपण सांगणार आहोत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महेंद्रसिंग धोनी याला नुकतंच झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. चला मग आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर येणार आहे याची मला खात्री आहे. बघूया मग किती विद्यार्थी आहेत आपले जे की या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसंच आपले टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स आणि जे इतर स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.